तुकोबरांनी वेळोवेळी पाया पडून सांगावं लागलं. का माहितीये? प्रेमाने सांगितलं, रागावून सांगितलं, चिडून सांगितलं, पण आपण ऐकलं नाही. शेवटी तुकोबरा म्हणतात मी पाया पडतो पण तुम्ही ऐका. काय ऐकायचंय बाबांनो? ज्या देहावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवतात तो देह सुद्धा एक ना एक दिवस तुमची साथ सोडणार आहे, निघावं लागणार आहे. म्हणून जरा या माया जाळातून बाहेर या. आणि बाहेर येणं फार महत्वाचं आहे माया जाळातून. कारण अंतकाळ समयाच्या वेळी या दुःखातून सोडवणारं कोणीही नाहीये. या माया जाळातून जरा बाहेर या. कारण संत महात्म्यांनी अलीकडे अनेक भाविक भगवंताचे अनेक भक्त होऊन गेले. लक्षात येईल आपल्या मरण ही संकल्पना कितीही मोठा असेल, फार शहाणा असेल किंवा त्या ठिकाणी कसाही असू द्या, लहान असेल, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, ही कल्पना सगळ्यांना माहिती आहे. मरण काय वेगवेगळं येत नाही. मोठा असेल म्हणून जरा मरण वेगळं आलं, लहान आहे म्हणून जरा मरण वेगळं आलं असं नाहीये. मरण ही संकल्पना सगळ्यांना सारखी आहे, येणार ही सुद्धा निश्चित आहे. म्हणून आज तुकोबराय सावध करतात. जरा तरी त्या मरणाचा विचार करा. तुम्ही पाहताय डोळ्यांनी, आजवर जेवढे जन्माला आले ते गेलेत ना. आपल्यालाही जायचंय, आपल्या पुढचेही जाणारे तुम्ही डोळ्यांनी पाहताय, प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव येतोय. जरा सावध व्हा. जरा तरी थोडा मरणाचा एकांतामध्ये जाऊन विचार करा. कारण मरण समय ही सामान्य गोष्ट नाहीये. असह्य अशा वेदना अंतकाळ समयाला भोगाव्या लागणार आहे. म्हणून ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाभारतातील युद्धनीती संपल्यानंतर, महाभारत संपुष्टात आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जायला निघाले आपापल्या निवासस्थानावर. द्वारकेला जात असताना मात्र भगवंताची बहीण मात्र त्या ठिकाणी सुभद्रा धावतच पळत जवळ येते. कुंती माता येते, समस्त पांडवगण त्या ठिकाणी येतात. पण आल्यावर परमात्म्याला विनंती करतात, हे कन्हैया, एवढ्या मोठ्या दुःखात, एवढ्या मोठ्या महाभारतात सोबत होता, आता मात्र आम्हाला सोडून जाऊ नको. कन्हैया म्हटला असं नाहीये, जाणं हे माझं निश्चित आहे, मला द्वारकेला जावंच लागणार आहे. कन्हैयाचे हे शब्द ऐकल्याबरोबर सर्वजण कासावीस होतात. का? आम्हाला आमचा परमात्मा त्या ठिकाणी सोडून जाणार आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सुभद्रे, कुंती मातेला प्रणाम करतात. सुभद्रा ही बहीण आहे, बहिणीला सुद्धा प्रणाम करतात, वंदन करतात सर्वांना, पांडवांशी आदराने शेवटचं बोलणं करतात. मी द्वारकेला निघून जाणार आहे. परमात्म्याला सुद्धा भक्तांना सोडून जावं वाटत नव्हतं, पण जावं लागणार होतं हे निश्चित आहे. त्यावेळेस कन्हैयाने सुभद्रे मातेला जवळ बोलवलं, कुंती मातेला जवळ बोलवलं, समस्त पांडवांना बोलावून विचारलं, मी शेवटचं एक मागणं करणार आहे. परमात्मा मागणं करणार आहे म्हटल्यावर आश्चर्यचकित होतं. म्हटले, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, हे माझं मागणं आहे. पांडवांना काहीच मागायचं नव्हतं. परमात्म्या, तू आमच्या जवळ राहा, बस, यापेक्षा आम्हाला काही नको. कन्हैया म्हटलं, जावं लागणार आहे, पण यापेक्षा काहीतरी वेगळं मागा. समस्त पांडवांनी मागणं मागितलं, प्रत्येकाने ज्याचं त्याचं. अर्जुनानेही मागितलं. आता मात्र कुंती मातेकडे परमात्मा आलेत आणि कृष्ण परमात्माने कुंती मातेला विचारलं, माते, शेवटची माझी इच्छा आहे की तू माझ्याकडे मागावं. कुंती माता नाही म्हणते, पण त्यावेळेस कुंती मातेने परमात्म्याकडे मागणं मागितलं. ते मागणं अति उत्तम आहे. आपल्याला त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. काय? कुंती माता म्हणते, परमात्म्या, तुझ्याकडे मागावं असं माझी इच्छा नाहीये, पण तुझी इच्छा आहे मी मागावं म्हणून मी मागते. कुंती मातेनं काय मागितलं माहितीये? परमात्मा, एकच अपेक्षा आहे, तू मला देणार असशील ना तर माझ्या जीवनात प्रचंड दुःख दे, खूप दुःख दे. कोणी दुःख मागतं का परमात्म्याकडे? आपल्याला जर सांगितलं, हे बघा परमात्मा तुमच्या समोर उभा आहे आणि देवाकडे तुम्हाला मागायचंय, आपण काय काय मागू? देव निघून जायची वेळ आली तरी आपली मागणीची लिस्ट पूर्ण होणार नाही. एवढ्या मागण्या आपल्या असणार आहे. काय काय असणार आहे? संसारिकच मागण्या असणार आहे. मला वाटतं परमार्थिक असेल की नाही माहित नाही, पण एवढ्या मागून मागून थकाल. एवढ्या मागण्या पण पूर्ण काय होणार नाही. साक्षात समजायचं देव आपल्या समोर उभा आहे, मागा, काय मागायचं ते मागून घ्यायचंय आता. पण कुंती माता मात्र मागणं मागते. दुःख, दुःख कोणी मागतं का देवाकडे? आजवर कोणीच नाही. ज्याला सुखाचा अर्थही कळत नाही, सुख म्हणजे काय, साधं सुख सुद्धा म्हणता येत नाही, ते लहान बाळ सुद्धा देवासमोर जाऊन म्हणतं, देवा मला थूक दे, म्हणता सुद्धा येत नाही. ते म्हणतं, परमात्मा मला सुख दे. पण कुंती माता मात्र त्या ठिकाणी परमात्म्याकडे मागणं मागते, देवा माझ्या जीवनामध्ये मला प्रचंड व्याकुळता दे, दुःख दे. परमात्म्याने विचारलं, माते हे मागण्याची पद्धत? म्हटले हो. कारण सांगू का त्याचं काय? आजवर असंच असतं, जोपर्यंत सुख आहे ना परमात्म्या, तुझी आठवण या जगतामध्ये कुणालाच होत नाही. जगताचं सोड, मला नाही होणार रे,
पण दुःखामध्ये प्रत्येक क्षणाला तुझं स्मरण माझ्या समोर असेलच. पण विशेषतः प्रत्येक दुःखात पूर्ण महाभारत संपलं पण तू माझ्या बरोबर होतास, समोर होता. कोणतंही संकट आलं तरी तो साथीला होता ना. त्यामुळे दुःखाचं काहीच वाटलं नाही. जर दुःख असलं की मला कळालंय माझा कन्हैया माझ्या सोबतच राहणार आहे, म्हणून मला दुःख दे. कुंती मातेनं मागितलेलं मागणं आहे, सर्वश्रेष्ठ मागणं आहे. हे कुंती मातेचं मागून झालं. आपलं असंच असतं, दुःखामध्ये आपल्याला परमात्मा निश्चित आठवतो आणि दुःख येत नाही असं कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. दुःखामध्ये परमात्मा आठवतो पण सुखामध्ये एक क्षण त्याचं स्मरण होत नाही. तुम्हाला माहित असेल ती म्हण, अंगाला आला ताप की देवा तू माझा बाप, एकदा की गेला हा ताप की देवा तुझ्या बापाचा बापाचा मी बाप, असे आपले शब्द असतात, बरोबर. म्हणजे दुःख आलं की निश्चितच आपल्याला परमात्मा आठवतो. कुंती माता म्हणते देवा दुःख दे, तुझं स्मरण कायम असेल. हे मागणं देवाकडे कुंती मातेनं मागितलं. पण कुंती माता मागे झाल्या. आता शेवटचे राहिले ते सुभद्रा, परमात्म्याची बहीण सुभद्रा जवळ आली. कन्हैयाने सांगितलं सुभद्रे तू काही मागणार नाहीस का, मला नाराज करशील. सुभद्रा मागणं मागते. देवा खरं तर काही नको, सुभद्रे माग. सुभद्रा काहीच बोले ना. कन्हैया मला सोडून जाणार आहे, दुःख अनावर झालं होतं. सुभद्रा काहीच बोले ना. कन्हैया जवळ जातो, सुभद्रेला गदगद हलवतो. सुभद्रे बोल ना, मला जायचंय, काहीतरी माग तू माझ्याकडे, माझी इच्छा आहे सुभद्रे, काहीतरी माग. त्यावेळेस सुभद्रा परमात्म्याकडे मागायचं नाही पण मागणं मागते, हात जोडते, कासावीस होते आणि व्याकुळ अंतकरणाने परमात्म्याकडे हात जोडून मागणं मागते. काय मागणं मागते? कृष्ण ददीय पद पंकज पंजरांते अदैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पीतये कंठावरोधर विदो स्मरणं कुतस्ते. हे परमात्म्या माझं मागणं काय माहितीये, कुंती मातेला तिकडे धाक पडला होता. ही सुभद्रा सगळ्यांनी मागणं वेगवेगळं मागितलं गड्या, परमार्थिक संबोधन आहे. पण ही संसारातलं काही मागते की काय सुभद्रा. कुंती मातेला सगळ्यांना धाक पडला होता. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सुभद्रेने हे मागणं मागितलं, कुंती माता त्या ठिकाणी टाळी वाजवू लागली. वा सुभद्रे, सर्वश्रेष्ठ मागणं तू मागितलं. काय अवघ्या जगातलं नाही, ब्रह्मांडातलं नाही, विश्वातलं मागणं तू देवाकडे मागितलं. काय मागणं होतं? कृष्ण द्वदीय पद पंकज पंजरांते अदैव मे विशतु मानस राजहंस. हे परमात्म्या ज्यावेळी मरण काळ माझ्या जवळ येईल, तुला माहिती आहे 3 दोष अंतकरणामध्ये एवढे त्रास देतात, कप वात पित्तगे, प्रचंड त्रास त्या ठिकाणी वेदना होणारे मरण समयाला. कारण मरण समयाच्या यातनेतून सुटका कोणाची नाही. आणि मला माहिती आहे, तुम्हालाही ज्ञात आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, माणूस सगळं काही दुसऱ्याला देऊ शकतो, स्वतःच्या शरीराच्या यातना दुसऱ्याला देता येत नाही. असं होत नाही, तुम्ही ऐकलं असेल. 100% डोकं दुखतंय, 10% घरातल्या एखाद्या व्यक्तीकडे सांभाळायला देऊ. थोडा वेळ डोकं दुखतंय, तुझ्याकडे दुखवायचं घे, असं जमतं का? फार त्रास होतोय, पोट दुखतंय, थोडा वेळ तुझं दुखू दे, माझं बंद कर, सांभाळायला घे. 1% तरी देता येतं का? स्वतःच्या शरीराच्या वेदना घरातल्यांसाठी काय कुणीही असू द्या, ते स्वतःलाच भोगाव्या लागणार आहे. एवढं होईल, घरातली मंडळी कासावीस होईल आपलं दुःख पाहून, पण मात्र आपलं दुःख शरीराच्या असह्य अशा यातना घेऊ शकत नाही. परमात्मा हेच मला माहिती आहे. अंतकाळ समयाला फार यातना भोगाव्या लागतात. 1000 विंच दंशनम, इतक्या यातना 1000 विंचवांनी दंश कराव्यात. माझी एकच इच्छा आहे, अंतकाळ समयाला जशी मती असते तशी पुढची गती आहे. निश्चितच आपण म्हणतो ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना तशी पुढचा जन्म आहे. मरताना माझ्या अंतकरणात, माझ्या मनामध्ये तुझे चरण असू दे बस. कारण का, एवढ्या यातना भोगत असताना देवा तुझं मला विस्मरण होईल, अस्मरण होईल. म्हणून माझी इच्छा आहे मरण समयाला फक्त तुझं स्मरण होऊ दे. कारण तू सांगतो ना, अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा क्लेवरम यह प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. परमात्म्या तूच सांगितलंय, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे सुखा पार नाही. एवढं सुख आहे फक्त मरण समयाच्या वेळी, त्याचं स्मरण झालं पाहिजे. कृष्ण कन्हैयाकडे सुभद्रेने मागणं मागितलं, देवा काही झालं ना झालं, कारण मला माहिती आहे या जगतामध्ये संसार असो किंवा परमार्थ देखील असेल ना, कुणीही कुणाचं नाहीये. कारण संत महात्मे अनेक भाविक गोड भाव व्यक्त करतात. हरी नाही रे नाही कोणाचे कोणाचे
नाही रे नाही कुणाचे कोण. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोण. नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे बहीण सोय रे. कुणाचे भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे सोय अंधमाघारी सर्व राहिले अंधमाघारी सर्व राहिले तुझ दिल धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी संत महात्मे वर्णन करून सांगतात अंतकाळ समयाच्या वेळी जाऊ दे जगतामध्ये कुणी कुणाचं नाहीये. मरण समयाला कोणी उपयोगात येत नाही. परमात्म्या स्वतःच्या शरीराच्या व्यतनात चिरतरत्र जाऊ द्या स्वतःचं शरीरच स्वतःचं साथ सोडतं. जगाचं काय घेऊन बसलात परमात्म्या फक्त अंतकाळ समयाला तुझं स्मरण होऊ दे. हंस स्वरूप धारण करून माझ्या मन रूपी गाभाऱ्यात तुझे चरण कमल चरण रुंद त्या ठिकाणी माझ्या स्मरणात असू दे. बस एवढं मागणं सुभद्रेनं मागितलं. यावरून आपल्या लक्षात येईल मरण काल ही किती महत्वाची बाब आहे. म्हणून माणसाच्या जीवनात काही हो ना हो मरण मंगलमय झालं पाहिजे ही सर्वात मोठी स्थिती आहे. कारण संत महात्मे सांगतात हा परमात्म्याने हे जीवन दिलंय जेने या जीव दिला दान दयाचे करी जन जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, हे जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. बा, काय संत महात्मे वर्णन करून सांगतात जेणे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. संत महात्मे सांगतात ज्या परमात्म्याने हा जीव दिलाय ज्याला वचन देऊन पूर्णत्वास त्या ठिकाणी आलो देवा एकदा जन्माला घाल अखंड तुझं स्मरण करेल. एक क्षण त्याची स्मरण होतं का. संत महात्मे सांगतात काय नाशवान असणारा देह आहे पण हा भाग्याने मिळालाय. आता तरी सावध व्हा आणि आता तरी त्या ठिकाणी महत्वाचा सद्योग करून घ्या. तेच तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करताय आज आपल्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, क्या बात. आता तरी पुढे हाची उपदेश, इको सोडा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश
वापरतात, दुसरा उपदेश नाही, हाची. याचा अर्थ हाच उपदेश काय, नका करुणाश आयुष्याचा. कारण आयुष्य रूपी साधनेच्या माध्यमातून संत महात्मे सांगतात काय होतं, आयुष्याच्या साधने सच्चित आनंद, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य रूपी साधनेच्या माध्यमातून काही होता येतं. म्हटले काय होता येतं, देव सुद्धा होता येतं. संत सांगतात ना, देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. देव होता येतं. इतकं अनमोल असणारं आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालंय, मानवी देह मिळालाय. या मानवी देहाला विनाकारणच त्या ठिकाणी जगू देऊ नका. जरा याला सांगा, बाबा तुला जबाबदारी मिळाली आहे, वचन घेऊन परमात्म्याला त्या ठिकाणी तू आलाय. संत महात्मे अलीकडे एक बारकावा सांगतायत, या देहावर जेवढं आपण प्रेम करतोय हा नाशवान आहे. या नाशवान देहाच्या संबंधाने संत महात्मे म्हणतात कधी हा आपल्याला सोडून निघेल याची शाश्वती नाहीये. म्हणून तुकोबराय पाया पडून विनवणी करतात. काय सांगतात तुकोबराय, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. एक वेळ परमार्थ करायला नाही जमला, नाही थोडी सेवा करतायत हरकत नाही, पण माणसाचं अंतकरण शुद्ध असावं. हे संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय पाया पडून करून सांगतात. आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं हिताचं काय ते हित तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करताय. अभंगाचं तृतीय चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन. करुणी अमर एक वेद, करुणी अमर एक वेद, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करुण्याचं मनाए कविता, ते करावे देवाचे चिंतन. एरवी कोणी आपल्या हिताचं सांगत नाही, जगाला आज वेळ नाहीये. तुकोबराय कळकळीने आपल्या पाया पडून सांगताय हित ते करावे देवाचे चिंतन. याने काय होईल, आपली सोडून होईल. स्वतःच्या जीवा करता, स्वहिता करता तुकोबराय सांगताय. आज विशेषतः आपण या कैलासवासी स्वर्गीय रामदास काकांच्या श्राद्ध विधी प्रित्यर्थ जमलेलो आहे. खरं तर या परिवाराने अत्यंत गोड नियोजन, आणि मी तर म्हणेल जीवनामध्ये माणसाचं कार्य हे मेल्याशिवाय दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, माणूस गेल्यानंतर कळतो वास्तवात काय. हे कळण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज काकांनी त्यांच्या जीवनात काय केलंय. रामदास, ज्यांनी दासत्वच रामाचं स्वीकारले असे रामदास काका, त्यांच्या पश्चात आपण इतका अनमोल वेळ काढून, कुणालाही मिनिटभर आज वेळ नाहीये, बहुसंख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज काकांना शेवटची आदरांजली द्यायची, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे श्राद्धाचा दिवस आज मुक्तीचा दिवस असतो, सद्गतीचा. जो गेलेला व्यक्ती आहे आपल्यातील, त्याला सद्गती नरगती कोणती गती तो मिळण्याचा दिवस आज असतो. पण आज या व्यक्तीच्या पश्चात त्याचा परिवार काय करतोय, खाली काय दान धर्म करतोय, या सगळ्या दान धर्मातलं धर्म कार्यातलं काहीसं पुण्य हे वर गेलेल्या जीवात्म्यास निश्चित प्राप्त होतं आणि त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून आपल्या वडिलांकरता, या काकांकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून या समस्त शिंदे परिवाराने काहीतरी अध्यात्माच्या भावनेतून कृतज्ञ आपण व्यक्त करावं म्हणून हे आयोजित केलेलं थोडं भव्य दिव्य नियोजन, त्यामध्ये हे संगीत प्रवचन म्हणजे परमात्म्याचं दिव्य त्या ठिकाणी नामचिंतन हे निश्चित आहे. म्हणून आज आपल्यातील हे कैलासवासी रामदास काका
यांना आदरांजली समर्पित करण्याकरता भगवंताच्या चिंतनानं आपण करावी, हा चांगला गोड भाव या शिंदे परिवाराच्या या मुला मुलींच्या अंतकरणामध्ये आला. विशेष त्यांना या परमार्थिक दृष्टिकोनातून धन्यवाद आहे. आणि आपणही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर जे आईवडील आपल्यातून गेलेत त्या आईवडिलांचं श्राद्ध जे उत्कर कार्य आहे, जे मरणोत्तर संस्कार आपल्याला सांगितले, स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण ही घटना अकालबाई आहे, जन्माला येणारच आहे, जावं लागणार आहे. उपजेते नाचे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, हे चालू असणाऱ्या गोष्टी आहे. पण यामध्ये कर्मप्रधान स्थिती म्हणजे आपलं कर्म आहे. ज्यावेळी आईवडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतलेत त्या आईवडिलांचे श्राद्ध विधी दशक्रिया विधी हे केले पाहिजे. आईवडिलांचे श्राद्ध विधी करणं, पूर्वज जे आपल्यातून गेलेत, पितर गेलेत, त्या पितरांचे हे विधी मरणोत्तर संस्कार करावेच, मुलाने केलेच पाहिजे. मुलगा नसेल तर मुलीने करावे, मुलगी नसेल तर घरात परिवार असतो, परिवाराने हे विधी करावेत. परिवारही नसेल तर निदान भाऊबंद मंडळी असतात, त्यांनी करावे. भाऊबंद मंडळी नसेल तर निदान गाव तरी असतं, नाही का, गावाने तरी हे विधी करावेच. हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी भाव आहे. म्हणून आपल्या वडिलांकरता परमात्म्याच्या चिंतनानं आज शेवटची आदरांजली आपण सर्वजण समर्पित करतो आहोत. आज तुकोबराय त्या ठिकाणी बोलताय, सगळ्यात महत्वाचा भाव आज सांगतायत. काय सांगतायत माहित आहे तुम्हाला? मी हिताचं सांगतोय. आज तो व्यक्ती गेलाय, पाहतोय आपण, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. बस मागे पाहतो ना आपण. संत सांगतात यात काय नवल, आपल्या पाहण्यातले गेले आजवर सोडून आपण त्यांचं उत्तर कार्य करावं, कर्म सांभाळावं. आणि संत महात्मे म्हणतात आम्ही काय लाभ सांगतोय महत्वपूर्ण आहे आणि हिताचा आहे, तो लाभ शिकवताय आज जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या. तुका मन लाभ होय व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार, तुका मन लाभ होय तो व्यापार. करवा काल पारसिक वारे, करवा काल पारसिक वारे, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. काय पाण्याची कबावे, कर काय पार शिकायला, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. फुलाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा. फुलाले 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 आपुलाले 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 चित्त आपुलाले चित्त फुलाले चित शुद्ध करा.